महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीची चर्चा सुरू आहे आणि याबाबत राजकीय पक्षांमध्ये जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे। पण अनेकाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी आणि किती टप्प्यात होणार। चला तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत, ज्यामुळे सर्व राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घेणे हे बंधनकारक आहे। त्यामुळे आता राज्यात या निवडणुका कधी आणि किती टप्प्यात होणार याबाबतची माहिती समोर आली आहे। तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 3 टप्प्यात होणार आहे। 3 टप्प्यात म्हणजे दिवाळी नंतर होण्याची शक्यता आहे। या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगानेही नियोजन सुरू केलं। पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच डिसेंबर महिन्यात नगरपालिका आणि नगर पंचायतींसाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर होऊ शकतो। सर्वात शेवटी म्हणजे जानेवारी 2026 मध्ये मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील असे देखील सांगितले जाते। तर आता या निवडणुका वेळेत घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला कठोर निर्देश दिले आहे। यापुढे निवडणुकासाठी कोणतीही मुदतवाढ होणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले। त्यामुळे आता राज्यातील सर्व रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 31 जानेवारी 2026 पूर्वीच होणार असल्याचे निश्चित झाले आहे। या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या निवडणुकांचा मार्ग हा मोकळा होतोय।